with
व्रत एकादशी करीण उपवासी गायन हरणीसी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीण उपवासी गायन हरणीसी मुखी नाम पांडुरंगा करू प्रथम नमन नमना दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियमा धन्य तुकोबा समर्थ
जिने केला पुरुषार्थ शरण शरण जी हनुमंत त्या वाटा मददावा वाटा पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायन हरणीशी मुखी नाम प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कमी कर बोलायला लागले मी कमी तीर्थांडपे सेवे करता घेतला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरामध्ये व्रत कुठला आहे तुकोबऱ्यांच्या घरामध्ये वारी कुठलं आहे आणि हा भगवंताचं नामचिंतन वारी किती दिवसापासून आहे भगवंताचं नाम किती दिवसापासून आहे याचं महत्व सांगणारा याची माहिती सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे सेवेचं निमित्त आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात असलं तरी वाक्याचं सांगणं कर्तव्य आज आहे आपल्या गोनवडी आणि या डोरलेवाडी आणि दुसरं गाव बळद त्या तिन्ही गावाच्या पंचकृषीमध्ये जसं भगवंत शंकराचा अवतार आहे खंडोबा जसा भगवान शंकराचा दुसरा अवतार आहे बिरोबा तसा भगवान शंकराचा दुसरा अवतार आहे शिदोबा नाथ बाबा दुसरा अवतार आहे ज्योतिबा तसा दत्त भगवंताचा जो अंश असणारा अवतार आहे जसे अक्कलकोट स्वामी महाराज नरसिंह सरस्वती तसा खंडोबाचा भगवान शंकराचा खंडोबा ज्योतिबा तसा दत्त भगवंताचा अवतार असणारा हा दत्तोबा विठ्ठला दत्त भगवंताचा असणारा अवतार महाराज जागृत देवस्थान आहे त्या तिन्ही शक्ती एकवटल्यामुळे हे भगवंत महाराज सगळ्या अवतारामध्ये श्रेष्ठ होते ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवताचा अवतार आहे म्हणजे अवतारला काय म्हणतात दत्त काय नाव महाराज दत्त दत्त म्हणजे दान आणि त्रय म्हणजे तिघा जणांनी दिलेलं दान दत्त म्हणजे दान त्रय म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी कोणाला दान दिलं महाराज अनुसयेला अनुसया या शब्दाचा अर्थ काय सहा विकारापैकी काही विकाराला जिच्याकडे राहायची सोय नाही त्याला काय म्हणतात महाराज अनुसया आणि आत्री कोणाला म्हणावं रजसत्व आणि तम तिन्ही गुणांच्या पलीकडे त्याला काय म्हणावं महाराज अत्री म्हणावं अत्री आणि अनुसयेला दिलेलं दान ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघा जणांनी दिलेलं दान या अवताराला मला दत्तात्रय म्हणतात विठ्ठल पण आज महाराज पूर्व काळावर का महाराज आज काय आज पूर्व काळ आहे भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं महाराजच्या दत्तोबा मंदिरामध्ये गेली 38 वर्ष 12-12-24 36 वर्ष महाराज इथं अखंडपणे अन्नदान होते धनदान होते ज्ञानदान होते आणि या ठिकाणी श्रीमद गुरुचरित्राचं पारायण होतंय कधी ज्ञानेश्वरीचं झालं असेल कधी गात्याचं झालं असेल महाराज पण कुठलाही ग्रंथ घ्या कुठल्याही नदीमध्ये स्नान करा शेवटी नदी कुठं जाते महाराज समुद्र नावाचा विज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी मग आज महिला मंडळी एकादशी कुठली एकादशी आज आता अवघड झाले कुठली एकादशी आहे महाराज आज मोक्षदा एकादशी एकादशीला सुद्धा महाराज 24 एकादशीला 26 एकादशीला 26 नाव आहेत कामदा वर्तनी मोहिनी अपरा निर्जला
बर का. कामिका पुत्रदा अजा जया विजया परिवर्तनी हा पाप मोचिनी. तशी आजची कुठली एकादशी आहे महाराज? मोक्षदा एकादशी. आणि ती बी कधी आल्या महाराज? बुधवारी. बघा एकादशी मोक्षदा तीही बुधवारी. आणि त्याच्यामध्ये आज पर्व काळ आहे महाराज. आज वाचा विज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्या गीतेवरती ज्ञानोबारायणी महाराज भाष्य करत ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाला. हा गीता जयंती आज आहे. विठाला विठाला मला सांगा आता जशी गीता जयंती का जगामध्ये एकमेवपर्यंत असं आहे महाराज. तुकोबाने सांगतात गीता भागवत करती श्रवण. जगामध्ये तुम्ही आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करताल, एखाद्या मंदिराच्या बांधकामाचा वर्धापन दिवस साजरा करताल, देवाच्या प्राणपत्नी मूर्तीचा वाढदिवस साजरा करतात. जगात एकमेव ग्रंथ असा आहे महाराज. त्या ग्रंथाचं नाव आहे, त्या ग्रंथाची जयंती होती आणि तो ग्रंथ म्हणजे महाराज गीता. आता गीता कोणी कोणाला सांगितली? भगवंताने अर्जुनाला सांगितली. बरं अर्जुनाला गीता सांगितली, अर्जुना पुरती सांगितली का जगा करता सांगितली? अर्जुना करता सांगितली का अर्जुना पुरती सांगितली? महाराज एकाच्या कैवाडे ओगे बहुताचे कोणी अर्जुनाला सांगितले महाराज. तर त्या गीतेचा फायदा सगळ्या संपूर्ण जगताला झाला. म्हणतो कुवारा म्हणतात गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे विठाला विठाला. नाही पुनरावृत्ती तयार नर म्हणजे महाराज ह्याला म्हटलं बरं का सकाळशी येते आहे अधिकार. त्याच्यामुळे महाराज सांगतात काय गीते जर तुम्ही उच्चार केला, गीता जर स्मरणात ठेवली तर परत महाराज कसं आहे कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आईचं समाप्ती जन्म मरणाचं राहट गाडग संपतंय महाराज. गीता वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. हा असा असणारा सुवर्ण युग महाराज. इतकी त्रिवेणी संगम आहे महाराज. दत्त भगवंताचा जन्मदिवस, त्याच्या निमित्त सप्ताह, गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी. आता मोक्षदा एकादशी पाहू आपण महाराज. गोकुळामध्ये भगवान कृष्णाच्या अगोदर महाराज वैर वाणस नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला स्वप्न पडायचं आणि त्याचे वडील येऊन त्याला स्वप्नामध्ये सांगायचे माझा उद्धार कर. पुत्र ह्या शब्दाचा अर्थ काय? कोण आम्हाला नरकातून पूर्वजन्मात तारतो त्याला काय म्हणावं महाराज? पुत्र. मग महाराज याकरता काय करावं लागेल? मग त्यांनी एका मुनीला विचारलं. मुनीने सांगितलं बाबा कारण आपण केलेलं कार्य पुण्य कर्म का पाप कर्म आहे आपल्याला ठरवायचा अधिकार. धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. तुझ्या वडिलाकडून कळत नकळत दोष झाला, त्याच्याकरता तो मोक्षदा एकादशीचं व्रत कर आणि ते व्रत वडिलांच्या नावे तर्पण कर. 100% तुझ्या वडिलांना मोक्ष लाभल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे पूर्वजांकरता जर आपल्या करायचं असेल व्रत तर आजची एकादशी ज्यांनी ज्यांनी केली त्याचे सगळे पूर्वज महाराज कुठे गेले? मोक्षाला गेले. का? आता सध्या देवाचं वास्तव्य कुठं आहे महाराज? पंढरपूर मध्ये नाही. कुठं वास्तव्य आहे महाराज? विष्णू पदावर ते वास्तव्य देवाच. कुठं? आता सध्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवंत 1 महिना कुठं विश्रांतीला असतात महाराज? विष्णू पदावरती. त्याच्याकरता गयेवरती देवाची पावला येते आणि विष्णू पदावर सुद्धा देवाची पावला येते. मग तुकोबाराय म्हणतात माझे झाले गयावर्जन भेटले पितरांचे ऋण. याच्याकरता महाराज मोक्षदा एकादशी करायची. विठाला बघा एकादशी, गीता जयंती, बुधवार आणि भगवान दत्तात्रेयाचा जन्मदिवस. मला सांगा या ठिकाणी आता गेली तुम्ही 38 वर्ष सप्ताह करताय आणि ते प्रातस्मरणीय स्नेह असणारी महाराज आदरणीय पूजनीय प्रेममूर्ती नाळे महाराजांनी सेवेची संधी दिली. त्यामुळं तुम्हाला सारख्या 38व्या सप्त्यामध्ये सेवा करायचं भाग्य मिळतं. का म्हणी मज घडो त्यांची सेवा. महाराज कीर्तन कुठं करतोय किती करतोय याला महत्व नाही, कीर्तन कोणत्या जागेला करतोय याला महत्व आहे. विठाला विठाला गेल्या 38
वर्षामध्ये महाराज रती महारथी अगदी ज्ञानवृद्ध तपवृद्ध सर्व मंडळी ते येऊन गेल्या. त्या जागेचा महिमा अलौकिक आहे. तसं महाराज जसा काशी क्षेत्राचा रक्षण करता कोण आहे? सिद्धनाथा काळ भैरव. कोण आहे? काळ भैरव. काशीच्या रक्षणाची जबाबदारी काळ भैरवावरती. तशी आपल्या गोनवडी, मळदाणी, डोरलेवाडी या 3 गावाच्या पंचक्रोशीच्या रक्षणाची जबाबदारी कोणाकडे आहे महाराज? दत्तोबा. त्याला म्हणते ते नाथोबाबा. ह्याला काय म्हणते ती? दत्तोबा. विठाला विठाला. आता इथं मोठा प्रश्न आहे महाराज. इथं गुलाल वाहतेत. काय वाहतेत? गुलाल. आणि दत्त भगवंताला काय वाहतेत? अष्टगंध. बरोबर का? आता रंगामध्ये भेद नाही. विष्णुमय जग वैष्णवाचा रंग एकच, पांडुरंग आपला. कुठला रंग महाराज? आपला रंग कुठला आहे? पांडुरंग. मग तुम्ही ज्योतिबाला गेला, नाथबाबाला गेला, काय वाहता? गुलाल. बारा शब्द आला की महाराज एक आदरुक्त येतं. आदरुक्त म्हणजे भगवान शिव. कसे शिव बोळा चक्रवर्ती. त्याच्या भोवती सगळं ज्ञान फिरतं. म्हणजे ज्येष्ठ शिवाचा अवतार आहे. याच्यामध्ये बाह्या नावाचा उल्लेख आहे. मग त्या देवतेला का व्हायचं महाराज? गुलाल व्हायचा. विठाला विठाला. या ठिकाणी महाराज आता मला सांगा, गेल्या 38 वर्ष झालं तुम्ही सप्ताह करताय. सप्ताह कशासाठी करायचा? दिखाव्यासाठी? टाइमपास नाही म्हणून? का काय करमत नाही? का पैशाला काय काम नाही म्हणून म्हणायचं? हा, जगामध्ये एकच साधन आहे, नाम संकीर्तना. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरची. याच्याकरता आपण थोडस 10 मिनिटं रावण महाराजांच्या लंकेमध्ये जाऊ. पुढे जाऊ. रावण महाराजाच्या लंकेमध्ये. रावणाने महाराज एकदा नारदांना बोलवलं. नारद आले कुठं? लंकेमध्ये. धन्य आजी दिलं झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, धन्य गेले उठाउटी. लंकेमध्ये नारद आले. रावणांना आनंद झाला. विचार म्हणे तर चला म्हणजे लंका फिरणं. आता लंका फिरण्याची महाराज लंका कशाची? सोन्याची लंका आहे. कशाची? सोन्याची लंका. मग ते लंका फिरत सगळी लंका झाली. महाराज कडून छोटी देव ज्या बंदी खाण्यामध्ये होते, तो का म्हणे ज्याचे देव बांधावडी. ज्या बंदी खाण्यामध्ये देव होते ते देव होता म्हणे. वा, चंद्रदेव माझ्या ताब्यात आहे, इंद्रदेव माझ्या ताब्यात आहे, ब्रह्मदेव माझ्या ताब्यात आहे. ब्रह्मदेवाच्या समोर आणल्याबरोबर महाराज त्या सांगितलं की सगळ्या देवदेवता माझ्या ताब्यात आहेत. हे मुलांनो, देव किती येतात जगात एकूण? बोला आई साहेब, देव किती येतं? देव हा सांगा सांगा, मोठ्याने सांगा. मोठ्याने बोला, ऐकत नाही मला. 33 कोटी. आणि आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीकडे वाटचाल चालल्या. मग प्रत्येकाच्या अंगात एक एक देव यायला लागला. बाकीचे लोक किती मोकळे राहतील भारत देशात? हा, तुमचं उत्तर बरं. 33 कोटी म्हणजे संख्या नाही, 33 काय देवाचे महाराज. काय? हा, तसे महाराज अंश 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 आवेश कला पूर्ण परिपूर्ण असे अवतार आहेत. तसे 33 प्रकारचे देव आहेत. त्याला कोटी म्हणजे प्रकार शब्द आहे. या ठिकाणी आपला सुद्धा एका देवाबरोबरच नाही महाराज. मी काय सांगतोय, जगात देव एकच आहे. तुम्हाला सांगतो, आता उद्या तुमचं द्वादशीचं पारणं होईल. अरे ज्ञानेश्वर वाणी आली सामुग्री घेऊन परकाल द्वादशी दिली सामुग्री आम्हाची. उद्या सकाळी तुम्ही काय केलं? तुमचं स्नान झालं. मग आता माऊलीत तुम्ही गेला, तुळशीला पाणी घातलं. नामाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळशीला पाणी घालत असताना सूर्याचा लाल भडक गोळा उगवला. सूर्योदय झाला. तुम्हाला डोळे 2 आहेत, बरोबर आहे? मग तुम्हाला दोन्ही डोळ्यांनी उगवलेला सूर्य किती दिसतोय? तुम्हाला दोन्ही डोळ्यांनी उगवलेला सूर्य किती दिसणार? एक. नंतर काय करा, एका डोळ्यावरती असा हाताचा पंजा ठेवा, एक डोळा झाका, आणि आता एका डोळ्याने सूर्य बघा. आता किती दिसणार? बघायला वाढवताय. दोन्ही डोळ्यांनी एक दिसतो म्हणजे एका डोळ्यांना अर्धा दिसायला पाहिजे महाराज. हा, हे जगात काहीच नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. काय देव इंजिनियर आहे मला सांगा जगातला? बाकीचा आपल्या बुद्ध्या भांडणं लावायचे ते मला सगळ्या, पण जगात 1 नंबर बुद्धी आहे. दोन्ही डोळ्यांनी सूर्य एकच दिसतोय, आणि एका डोळ्याने सुद्धा सूर्य किती दिसतोय महाराज? एकच. पण आपला एका देवा भरवसा नाही. आपला वारकऱ्यांचा सुद्धा एका देवा भरवस नाही. वार बदलला, मालिका बदलली आपली. आज कोणवार आहे? बुधवार म्हणजे की कुठला देवाला? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. गेला बुधवार, आला कोणवार? गुरुवार. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला दत्त
दत्तात्रय योगिया. गेला गुरुवार, आला कोणवार रे? शुक्रवार कोणचा देऊ? कुळीची कुळदेवी केली ठाव संतांनी. गेला शुक्रवार, आला कोणवार? शनिवार कोणत्या देवाला जायचा? हा, चरण चरणाची हनुमंता तुझा अनुराम दूता. काय भक्तीच्या त्या वाटा मद धावा सुबटा. गेला शनिवार, आला कोणवार? अरे वार कोणत्या देवाचा वार? महाराज काय सांगतात? कोणवारी रविवार कोणाला जायचं? खंडोबाकडे जायचं. कोणाच्या? आता आलो वगळून सांगतो. कीर्तन मी पुणे जिल्ह्यात आहे, बारामती तालुक्यात आहे. काय घाबरायचं कारण आहे? हा, महाराज खंडोबा सारखा श्रीमंत देव जगात नाही. आणि आंध्रमध्ये देव आहे, त्याला विमानाला रेल्वे जाते, 2-3 दिवस लागते. तिकडे गेले की टोकरीची केस सगळी कापून येते. तिचे नाव काय? बालाजी. आता खरं सांगा, बालाजी श्रीमंत आहे का खंडोबा श्रीमंत आहे? पुरावा काय? मला सांगा. आता सध्या जास्त खर्च करून तुम्ही कुठे जिजुरीला जाणार का बालाजीला जाणार? आई शपथ सांगा, देवासमोर आहे बालाजीला. आता कसं जागेवाला रे? मला सांगा, तुम्ही बालाजीला जाणार, पण मी सांगतो महाराज, बालाजी सारखा भिकारी देव जगात नाही आणि खंडोबा सारखा श्रीमंत देव जगात नाही. आता ते काय काय कीर्तनकार म्हणतात, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. पण लगा जगात मित्राला मित्रांचा चुना लावला असेल तर बालाजीनं खंडोबाला चुना लावलाय. तुम्ही ग्रंथ पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. महाराज खंडोबानं बालाजी मित्र अनुभव करून सांगतो, तुमच्याकरता सांगतो, नवीन पिढी करता. जुन्याला माहित पण नवीन पिढी करता सांगतो. खंडोबान बालाजी जिगर मित्र. आणि त्या काळात महाराज सोन्याच्या नगरात 4 होत्या. एक रावणाची नगरी सोन्याची, दुसरी खंडोबाची जिजुरी सोन्याची, तिसरी सुदामाची नगरी सोन्याची आणि चौथी भगवान कृष्णाची द्वारका सोन्याची. 4 नगऱ्या सोन्याच्या. त्यापैकी आपल्या जिल्ह्यातील नगरी सोन्याची, जिजुरीचा गड सोन्याचा. खंडोबान बालाजी मित्र. खंडोबाचं लग्न झालं. बालाजीचं वय लग्नाच्या पुढे निघून चाललं. 35-40 कडे वय झालं, पण लग्नाचा पत्ता नाही. बालाजीला मुलगी आवडत एक पद्मावती नावाची, आणि तिच्या आई वडिलाची इच्छा होती. आता कसं आई वडिलाची इच्छा, एखाद्या आईची इच्छा असते बघा, मुलगा इकुलते का असावा, रस्त्याच्या कडेला बांगला असावा, रस्त्यात 1 अर्धा एकर आणि गेलेला असावं, भावकी नसावी, त्याला बहीण नसावी, त्याला भाऊ नसावा. माता म्हातारी आज उद्यावर आलेली पाहिजे, अशा घरी माझी पूर्वी द्यायची. आता का अख्या बंगल्याची मालकीने एका दिवसातच करते का काय त्याला? तसं खंडोबाजी महाराज या ठिकाणी काय, बालाजीच्या त्या सासूबाईची आठ होती. जगात जिच्या आता मला सोनं आणून देईल त्याला माझी मुलगी द्यायची. आता बालाजीकडे काय रुपया नाही, खंडोबाकडे सोन्याचा महाराज नगर, जिजुरी सोन्याची. मग शेवटी बालाजी आला कोणाकडे? खंडोबाकडे. पाया पडतो का म्हणला, एवढं लग्न होस तर माझ्या नावानं उतारा कर, तुझं सोनं मला दे, फक्त सासू सासऱ्याला दाखवाय पुरतं.
एकदा लग्न झालं 16वीची पूजा झाली 16वी झाली तुझं होतं तसं सोनं आणून देतो. मग खंडोबाला मित्राची माया आली हो. त्या ठिकाणी खंडोबाने विचार केला मित्र बिगर लग्नाचा मुंजा मारण्यापेक्षा काय 15-16 दिवस 16 होतं सोनं द्यायचं आहे. अख्ख्या जिजुरी गाडाचं सोनं काढलं. कोणाला दिलं महाराज? बालाजीला दिलं. बालाजीला सासू सासऱ्या वाटलं काय श्रीमंत जावाय मिळालाय. दम दाडक्यात पद्मावतीचं लग्न लावून दिलं महाराज. 4-2 दिवस झालं धावपळ झाली इकडं तिकडं सगळं झालं. 16वी झाली तरी खंडोबाचं सोनं काय माघारी यायचं दिसना. मग खंडोबाने काय केलं महाराज फेकडून फोन लावला त्या नंबरवरती. मग त्या नंबरवरती एकच गाणं ऐकलं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. खंडोबान पटकन कट केला. का दुसऱ्याला काय लागला आणि कोणी घरी चालू केलं. परत खंडोबान कॉल केला. लगेच दुसरी इंटो लागली. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू. पटकन कट केला. मला दुसरेच कसं आहे रिंगटोन इंग्लिश लागायला लागली. पण महाराज खंडोबाला परत कळलं बालाजीनं लग्न झाल्यावर मोबाईल बी बदलला आणि सिम कार्ड बी बदलले. खंडोबानं आता काय देव जायची मला शिवभोळा त्यानं काय केलं मला दुसऱ्याकडून मागून नंबर घेतला हुडकून आणि जेव्हा खंडोबाने कडून त्या नंबरवर डायल केलंय जेव्हा गाणं लागले म्हणता हॅलो लड्डू मुद्द्याना अवतारी येईन संचार देवर संचार माडूत बख्तर मनिया बेडकन मार्यार आवरे लड्डू मुद्द्यारे आवरे लड्डू मुद्द्यारे. मग मात्र खात्री पडली अरे हे आपल्या राज्याचं गाणं नाही बाहेरचं गाणं आहे. विठाला महाराज अशा प्रकारे असा घोळ झाला. खंडोबाला काय कळना खंडोबाचं सगळं सोनं गेलं महाराज. खंडोबाचं कसं झालं माहिती का एखाद्या पोरानं संध्याकाळी ऑनलाईन रमी खेळावी सगळं खातं मोकळं बँकेचं. सकाळी त्याचा चेहरा पडतो सांगा येत नाही सण होत नाही. तसं महाराज खंडोबाचा चेहरा पडलेला. आणि आता ते कीर्तनकार म्हणते मित्र वनव्यामध्ये गारेव्यासारखा येण्या जगात मित्रानं मित्राला चुना लावला तर पहिल्यांदा बालाजीनं खंडोबाला चुना लावला. पाण्यात रेडा जळून मेल्यासारखी अवस्था झाली. आणि तुम्ही म्हणता मित्र वनव्यामध्ये गारेव्यासारखा जगात पहिल्यांदा मित्राला चुना लावला तर बालाजीनं खंडोबाला चुना लावला. मग खंडोबाला सांगायना सण होणार सगळं भांडवल गेलं. मग मी खंडोबाचे भक्त म्हणायचे बाबा बारामतीत सुद्धा जिजुरी चामाचामा चमकलेली दिसायची. आळंदीतनं देवत जिजुरी चामाचामा चमकलेली दिसायची. जिजुरी काय ओळख येत नाही. मग खंडोबानं पर्याय काढला पिवळा भांडरा आणा पिवळा भांडारा. पिवळा भांडरा आणा उधळा सगळ्या गाडावर. मग म्हणतात येळकोट येळकोट. तेव्हापासून महाराज भांडरा उधळायची पद्धत झाली बरं का. बालाजीनं फसवल्यापासून तर आधी जिजुरीला भांडरा उधळत नव्हती. विठाला विठाला सोमवार शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे गेला पडतो का आला कोणावर महाराज मंगळवार कुठली दिवले महाराज अनादि निर्गुण प्रगटली भवानी भोमनवाईचा सुरमर्दनाला गुणी त्रिविध तापाची करवया धारणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागे ऐसा जोगवा मागुनी ठेविला जावणी नवस महाद्वारी फेडिला एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. महाराज जगात महाद्वारी काय बघा शब्द महत्वाचा नात्रांच्या जोगवा प्रकारामध्ये ऐसा जोगवा मागुनी ठेविला जावणी नवस महाद्वारी फेडिला. जगात महाद्वारी कसा कुठलाच नामा म्हणे नित्य तुझे महाद्वारी कीर्तन गजरी सहप्रेमाचे विठाला विठाला. मंगळवार देवीची गाणी म्हणताना नीती म्हणत जावा. मी काय टीका करत नाही महाराज पण देवीची गाणी म्हणताना कशी म्हणायची आमच्याकडे आराधी म्हणून
घाटा घाटाने चालली गाडी माग आम्ही का तिकीट फाडी. आम्हाला कंडक्टर मला सांगा काय त्या देवाला म्हणताय तुम्ही? म्हणताय अनादी निर्गुण प्रगटली भावानी त्या देवाला तुम्ही तिकीट काढायला होता या ठिकाणी. महाराज काय करतात त्या ठिकाणी म्हणा अनादी निर्गुण प्रगटली भावानी मोह मद वैचा मर्दना लागुनी विविध तापाची करावा या झाडणी भक्ता लागी तो पावसी निर्वाणी. नंतर महाराज मंगळवार गेला परत बुधवार आलाच बोलावा विठ्ठल आपला सुद्धा एका देवा भरोसा. आपला मुद्दा काय रावणाने नारदाला लंकेमध्ये आणले. सगळे देवदेवता या ठिकाणी काय केलं महाराज बंदीखान्यामध्ये ठेवल्या होत्या आणि ब्रह्मदेवाच्या समोर आणले. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं ग बसवा का नाही रावणा आम्ही जरी तुझ्या ताब्यात असलो तर तुला सांगतोय म्हणले. आजपासून तिसऱ्या दिवशी कौशल्य देशाच्या राजाची मुलगी कौशल्या हिचा विवाह अयोध्या नगरीचा राजकुमार दशरथ याच्याशी होणार आणि कौशल्याच्या राजा दशरथाच्या पोटी भगवान विष्णू प्रभू रामचंद्र म्हणून अवतार घेणार आणि राम प्रभूच्यातून रावणा तुझा बोध होणार. रावणानं विचारलं नारदांना संतांचे पायी हा माझा विश्वास. नारदोने हो खराय. मग मात्र रावणाचा चेहरा पडला. नारदांचा निरोप समारंभ झाला. नारद घेऊन गेले निजनामाला. रावणाला दुसऱ्या दिवशी सगळं सैन्य घेतलं म्हणजे हळदीच्या दिवशी कौशल देशाला गेला. असाच मोठा मस्तपैकी मंडप झगमगाट आणि कौशल देशातून हळदीच्या मंडपातून नवरी पळून आणली. कुणाला? कौशल्या मातेला पळून आणलं महाराज. कुठं? लंकेला. भली मोठी लोखंडाची पेटी बनवली स्टेज सारखी. त्या पेटीमध्ये कौशल्या मातेला ठेवलं. भरपूर दिवस पुरले एवढी खाद्य सामग्री टाकली. पेटी बंद केली आणि पेटी समुद्राच्या मध्यभागी टाकून दिली. इकडे राजकुमार दशरथ महाराज विवाह करता हळदी करता नवरदेव निघाला. कुठं भूमार्गाने जायचं मला शॉर्टकट जेल मार्गाने जावं. जहाज घेतलं. जहाजामध्ये सगळं वराडी मंडळ आणि राजकुमार दशरथ कुठं कौशल देशाला जहाजामध्ये वराडी घेऊन निघाला. रावण महाराजांना बातमी समजली. महाराज पुष्पक म्हणत हल्ला केला. सगळं जहाज मोडलं. सगळं वराड बुडालं. पण चुकून राजा दशरथाचं नशीब चांगलं तुटलेला लाकडाचा वडका फळीचा तुकडा हाताला लागला आणि हळदी दिशेनं वरदेव रात्रभर कशामध्ये तरंगतोय महाराज त्या वणक्यावरती. मग महाराष्ट्रामध्ये म्हण पडली बुडत्याला काडीचा आला. मग या ठिकाणी महाराज इकडे समुद्रामध्ये टाकलेली पेटी एका माशाने पकडली. दुसऱ्या माशाने पेटी पकडली. दोन माशाचं भांडण. खाद्य माझा आहे खाद्य माझा आहे. पहिला मासा म्हणाल पेटी मी पकडल्या ती मला माहित नाही पेटी नाही मोठ्या मी इकडून पकडल्या म्हणला. शेवटी दोन माशाचा निर्णय झाला युद्ध करायचं. जो मासा युद्धामध्ये विजय होईल त्याने पेटीचं खाद्य खायचं. आता युद्ध करताना पेटी कुठे ठेवायची? समुद्राच्या मध्यभागी महाराज निर्जन बेट होतं. त्या बेटावर ती पेटी नेऊन ठेवली. दोन मास युद्ध करायला निघालं. रात्रभर युद्ध चालू आहे. लग्नाचा दिवस उजडला. लग्नाला अर्धा तास मुहूर्त कमी असताना महाराज आले देवाजीच्या मना. ती लाटाव जे राजा दशरथ तरंगत होता का ती लाकडाचा वडका बरोबर राजा दशरथ घेऊन त्या बेटावरती आला. एवढा मोठा भयान समुद्र त्याच्यामध्ये एवढं मोठं बेट. बेटावरती निर्जन आहे काय नाही फक्त रेते आणि या रेतीमध्ये एवढी मोठी भली मोठी पेटी कशी म्हणून कुतूहल म्हणून राजा दशरथानं पेटीला हात लावला. पेटी उघडली गेली. पाहतो या हात अलंकारयुक्त नवोदय हळदीचा पोशाख परिधान केलाय. विचारलं वाटीवर नियम. ते म्हणले तुझं नाव आधी सांग. तर यांनी सांगितलं काय म्हणले तुझं नाव अगोदर सांग म्हणल्या. ती नाव सांगायचं म्हणलं महाराज. ते म्हणले काय पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स काय आहे का? त्या काळात काय नव्हतं. माझं नाव राजा दशरथ. नाही म्हणजे पुरावा दाखवायला लागला. त्या ड्युटी सांगितलं कौशल्या मातेनं डोकं चालवलं महाराज. काय डोकं चालवलं? तुझा हात दाखव म्हणजे हात तुमचा का? हात दाखवायला काय सांगितलं तर लग्नाच्या अगोदर नवरा नवरीच्या हाताला काय लावते ती वंगण. काय लावते ती मेहंदी लावते. हा हुशार आहे बघा. चांगला आहे अनुभव चांगला आहे बघा. काय लावतात महाराज मेहंदी. जसा सप्ताह काय करायचा आता नवीन पिढी कथा सांगतो तशी महाराज नवरा नवरीच्या हाताला मेहंदी का लावायची सांगा बरं? ओळखाई का क्वारंटाईन करायचं त्यांना म्हणून. हा बाबा पहिल्या काळात लग्न किती दिवस असायची? 5 दिवस. पण नवरी कसं मला लग्न किती पहिल्या दिवस लग्न 5 दिवस असायचे. पहिल्या काळामध्ये पंचांग तज्ञ होते. गावोगाव पंचांग सांगणारे उपलब्ध नसत. पंचांग शास्त्र अवगत होतं म्हणजे पहिल्या काळामध्ये लोक होती दुर्मिळ महाराज. मग समजा आता एक बाबल्या नावाचं पोरग आहे.
आणि बाबल्याला 4 मामा आहेत. किती मामा आहेत पोरांनो? बोलो चला, किती? 4 मामा आहेत. मग बाबल्याचं लग्न जमलंय 3 नंबर मामाची मुलगी आहे बबली बरोबर. कोणाबरोबर? बबली बरोबर. मग पंचांग बघणार तर तज्ञ नाही. आता काय करायचं? मग पहिल्या काळात काय केलं जायचं? बाबल्याला बबली आवडली का बघायसाठी आणि बबलीला बाबल्या आवडलं का बघायसाठी लग्नाच्या अगोदर बाबल्याच्या हाताला बी मेहंदी लावायची आणि बबलीच्या हाताला बी मेहंदी लावायची. आणि जर बबल्याला बबली मनापासून आवडली असेल तर बबल्याची मेहंदी कशी रंगायची? लाल. हा, लाल भडक म्हणताय का? आणि जर बबलीला बबल्या आवडला असेल तर बबलीची मेहंदी कशी रंगायची? लाल भडक रंगायची. त्याला पुरव आहे. आनंद ले मन प्रेमे पाजरती. हा, मन जर तुमचं उत्साही असेल त्याचा शरीरावरती परिणाम होतो. गोविंद गोविंद म्हणा लागल्या चंद. आणि जर समजा बाबल्याला बबली आवडतच नाही आणि बाबल्या उगा घरच्याच्या जबरदस्तीनं दबावानं तयार झाला आहे, मग बाबल्याच्या हाताची मेहंदी कशी रंगायची पोराव? थोडी फिक्की रंगायची. मग माझ्यासारखी जायची जाणकारी व्यक्ती, बाबल्या रात्री मेहंदी लावल्या, लग्न अजून 4-2 दिवसात बघू तुझी मेहंदी. जर बाबल्याची मेहंदी फिक्की असेल, काय रे फिक्की का रंगल्या? आजोबा खरं सांगू का, मला 3 नंबर मामाची बबली आवडत नाही. मग तुला कोण आवडतंय? मला 3 नंबर मामाची बबली नको, 4 नंबर मामाची आरची आवडते तर म्हणायची. मग काय केलं जायचं महाराज? आरचीला आरचीच्या आई बापाला मामाला बोलवून घेतलं जायचं. जर आरचीला बाबल्या पसंत असेल आणि बाबल्याला आरची पसंत असेल तर दोघांचं लग्न लावून दिलं जायचं. माफी मागून सांगतो, पहिल्या काळात मेहंदी सांगत होती या दोघांचा संसार कडला जाईल का कोर्टामध्ये सोड चिठ्ठी घ्यायला जाईल. कोण सांगत होते महाराज? मेहंदी. विठाला विठाला. पाहुणे बघायला आपण अंगणात सडा टाकायचो. का सडा टाकायचा? जाताना चहा पाणी केली पाहुण्याला काय द्यायचं महाराज? पान खायचं. काय पान? जर पाहुण्याला आपली जागा पसंत असेल आणि जर सगळ्या पाहुण्याचं पान जर लाल भडक रंगलं असेल, पाहुणे आनंदात ओळखायचं. मग त्याच्यावरून ओळखायचं. एखादा जर किती थोडी तुंती वगैरे टाकली की जर लाल भडक असलं तर ओळखायचं पाहुण्याला आपली जागा पसंत आहे. जर पाहुण्याचं पान नाही रंगलं ओळखायचं. कांदा पोह्याचं गिराय का ह्याला पूर्ण पोळीची गरज नाही. हे पहिल्या काळात शास्त्र होतं, पण आता काय मावा खायला लागले पोरं. विठाला विठाला. मग मात्र लाल भडक मेहंदी राजाची पाहिली, कौशल्याची मेहंदी लाल भडक. दोघांची खात्री झाली महाराज. आजची तरुण पिढी लग्नाकरता लाखो रुपये खर्च करते महाराज. जगात पहिलं लग्न आहे कोणाचं? देवाच्या आईचं आणि बापाचं. ब्राह्मण काका नाही, कुरवला कुरवली नाही, माता मातरला आदिचर नाही, मेमण्याला कानपिळकी नाही, बँड बाजा डॉलवी घोडा मंडप नाही, भोजनी व्यवस्था नाही. त्या लग्नाला कोणच नाही महाराज. आता कोरोनामध्ये कमीत कमी लग्नाला 10-5 तरी माणसं हजर असायची, पण राजा दशरथाच्या कौशल्याच्या लग्नाला कोण नाही. दोघांनी ठरल्या टायमाला ठरल्या वेळेला एकमेकांचा स्वीकार केला आणि त्या ठिकाणी महाराज मंगलाष्टिका तयार झाली. महाराज मंगलाष्टिका कुठली तयार? महाराष्ट्रामध्ये पहिली मंगलाष्टिका म्हणावी. आता काय ठिकाणी मंगलाष्टिका म्हणतात बघा. काय रडू नको ग रडू नको मांडवा मध्ये, तुला दिलं नाही ग दिलं नाही वना मध्ये. तुझी सासू आहे ग सासू आई वाणी, तुझा सासरा आहे ग सासरा बापा वाणी. ती 2 बरी केली, तिसरं कडवले आवड. तुझा गिरा आहे ग गिरा आहे भावा वाणी. 16 लेग वाटण्यासाठी हाणाहाणी परत काळ सांगतो. महाराज मी काय म्हणतो, मंगलाष्टिका म्हणताना पारंपरिक म्हणा, कशा म्हणावा. पहिली मंगलाष्टिका महाराष्ट्रामध्ये हे गणपती बाप्पा माझ्या मुलामुलीचं आमच्या कुटुंबात शुभ कार्य व्यवस्थित निरोगीपणे पार करू दे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली संस्कृती आहे मंगलाष्टिका कुठली म्हणायची? स्वस्ती श्री गणनायक गजमुखो मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळ मुर्डम विनायकमं चिंतामणि सेवरम लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरम विघ्नेश्वरमोदरम ग्रामरांगण संस्थित गणपती मोर्या सदा मंगलम. एकादशीला 3 असते बरं का. व्रतामध्ये एकादशी, तिथीमध्ये द्वादशी,
आणि तीर्थामध्ये काशी सर्वश्रेष्ठ आहे महाराज. जसं महाराज सांगतात की मंगलाष्टिका म्हणावी. मग त्या ठिकाणी महाराज राजा दशरथाचं कौशल्याचा एकमेकाचा स्वीकार करा दोघांनी आणि त्या लग्नाला हजर कोण होतं महाराज. तिथं एक मंगलाष्टिका तयार झाली. ती मंगलाष्टिका तुम्हा सर्वांची तोंडपट आहे, कानपट आहे. कुठली मंगलाष्टिका रे? गंगा सिंधू सरस्वतीची यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू मैत्रया चर्मन्वती वेदिका चुप्रा वेत्रवती मासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण जनु समुद्र सरिता पूजा सदा मंगलम. महाराज गंगा सिंधू सरस्वती ह्या जे 7 नद्या होत्या, हा समुद्र त्या लग्नाला हजर होता आणि तेव्हापासून मंगलाष्टिका मानाची पद्धत आपल्या देशामध्ये आली. दोघांनी एकमेकांचा स्वीकार केला. सूर्यास्त झाला. दोघं पेटीमध्ये बसला. त्याला पेटी पकडली. म्हणला विजय झालेला मासाला त्याला वाटलं हरलेला मासाला त्रास देऊन त्याने पेटी पकडली महाराज. आणलं त्याला बेटा वाढली. कोणाच्या? रावण गेलं ब्रह्मदेवाकडे. हे ब्रह्मदेवा तू पंचांग खोटं नवरबी. ब्रह्मदेवने बाळा वार्षिक परीक्षेचा निकाल ऐकायच्या आधी 6 माळ परीक्षेला पेढे वाटायचं. आणि निकाल काय? जा मध्ये पेटी बघ जा महाराज. आणि तेवढे मध्ये काय केलं? रावण महाराजांनी सगळे सेवक घेतले. सगळं सैन्य घेतलं. समुद्र किनारा शोधला. भली मोठी लोखंडाची पेटी सापडली. पेटी घेतली महाराज. बंदीखान्यामध्ये आपल्या राजवाड्यामध्ये नेली आणि मंडोदरी मातेच्या समक्ष पेटी ओपन केली. रावणाचं डोळं पांढर झाली. हे देवा हा पेटी 11 नवरी एकटी होती. यात नवरदेव कुठनं आला? करतो मग करतो अन्यथा करतम शक्ती. महाराज राजा दशरथानं तलवार काढली. रावणानं तलवार काढली. तलवारीला तलवारी भेटल्या पण मंडोदरी मातेनं हात पकडला. कोणाचा? रावणाचा. स्वप्न सांगे मंडोदरी लंका वेडली वाढणारी. मंडोदरी माता म्हणल्या मला रात्री स्वप्न पडले. स्वप्नामध्ये वाढणाऱ्याने लंकेला वेढा दिलाय आणि आपली लंका नगरी जळायला लागल्या. काहीतरी अशुभ आहे. तसं प्रल्हादा करता खांबातून नरसिंह आला तसा बापाला वाचवायला पेटी तर रामिले बाबा ऐक. म्हणून रावण महाराजांनी पत्नीचं ऐकलं. हे परिणाम लग्न झालेल्या पुरुषानं आईचं ऐकावं का बायकोचं ऐकावं? खरं सांगायचं खरं आईचं ऐकावं. आणि आई जरा म्हणली उचल सुनून टाक मिरी टाकायची ना नाही. कोणाला नाही बरोबर आहे. दोघीपैकी जिचं योग्य आहे तिचं ऐकायचं. मी काय सांगतोय? जिचं योग्य आहे तिचं ऐकावा. मला सांगा आता तुझं उत्तर योग्य आहे. मला सांगा लेकुराचे तव आहे माऊलीचे तवर मला सांग लग्न झालेला मुलगा असावा. मग मुलावरती खरी निष्ठे मला त्या ठिकाणी निस्वार्थीपणे कोणाची माया जास्त ती आईची का पत्नीची? मी म्हणत नाही बरं पत्नी सुद्धा असते. स्वामी काच पत्नी जर भांडणामध्ये पदार्थ खवळा पट्टीच्या पाठीमाग उभा राहिली की भाऊकी पळून जाते माहिती की आगी मावळाला घेऊन येईल. त्या ठिकाणी महाराज एवढं सांगायचं आहे. त्या ठिकाणी रावण महाराजांनी पत्नी योग्य उतरलेलं बाळा. मुलावरती जास्त प्रेम आईचं जास्त. आईच्या प्रेमाची ताकद सांगतो मी. कशाची? हे खाली बसला सर. आईच्या प्रेमाची ताकद सांगतो बघा. मुलावर जास्त प्रेम आईचं का पत्नीचं रे? तुम्हाला पोरवा देतो. समजा एखादं पोरग जन्माला आलं. मुलगा असावा 4 दिवसाचा असावं. तुम्ही 4 दिवसांनी त्या बाळाच्या खोलीमध्ये जावा. आज जन्मलेल्या बाळाच्या डोक्यावर हात फिरवा. त्या बाळाला जावळ वगैरे काय नसते बघा. इथे खड्डा असतो. काय नाव त्याचं? टाळो. टाळो. हा मग आई काय करते महाराज? त्या बाळाला थोडं कष्ट करायचं आहे. सकाळ संध्याकाळ काय करते? त्या मुलाची टाळो मग जसा जसा आईचा हात फिरत तसं तसं महाराज काय होतं त्या ठिकाणी काळू भरून येते. पिंटी 8-9 महिन्याचं झालं की काय होतं महाराज? तर भगवान कृष्णासारखं काळं कुळकुळीत जावळ येतं का नाही मला सांगा बघा. आईचा हात फिरला काळू भरून आली आणि काळू कुळकुळीत जावळ आलं. हे कोणाच्या हाताची करामत आहे? आईच्या हाताची. आणि हेच पिंटा 20-25 वर्षाचा झाला आणि त्याचं लग्न झालं आणि त्या महाराजा डोक्यावरती लग्नानंतर आईच्या ऐवजी बायकोचा हात फिरला. टक्कल पडायचं होतं की नाही मला सांगा? काय गोंडवडीमध्ये झालं असं कोणाचं? लग्नानंतर जावळ चांगलं चाललं बघा. आईचा हात फिरला की जावळ येते आणि लग्नानंतर पत्नीचा हात फिरला की रावडात मारण्यासारखं टक्कल चंपी होत्या. मला सांगा हात चांगला कोणाचा रे? आता लग्न करणार का?
आता गप्प बसे बाबा होय बी नाही नाही बी नाही विठाला या ठिकाणी महाराज पत्नीचं ऐकलं राहुल महाराज दोघांचं या ठिकाणी पाहुणचार केला अलंकारिक घोषणा दिली महाराज भोजन दिलं स्वतःच्या पुष्पकुमानामध्ये बसवलं नायकला सुखरूप पोस्ट केलं हे उदाहरण काय दिलं महाराज रावणानं मृत्यू टाळण्यासाठी एवढा प्रयत्न केला पण रावणाचा शेवट झाला मग साधू संतांनी विचार केला माझे सगळे उदर आया जन जड जीव हा हे सगळं जड जीव याचा उद्धार कसा व्हायचा संसार तर करावा लागतोय याच्यातून वेळ मिळत नाही मग पुराणामध्ये पुरावा सापडला एक तास उरला खटवाल नावाचा राजा होता त्याला एक तासामध्ये मुक्ती मिळाली एक तास देवाचं भजन केलं साधू संत म्हणले गावोगाव आपण सप्ताह चालू करू वर्षात एकदा गावामध्ये सप्ताह घेता त्या सप्ताहामध्ये 24 तासापैकी 12 तास प्रपंच करा आणि 12 तास पारमार्थ करा तुम्ही 7 दिवस 12 तास नामस्मरण केलं रोज 12 तास असं किती दिवस केलं 7 12 7 84 किती 84 लिहून किती महाराज लक्ष 84 पण कमीत कमी वर्षातून तुमचं 84 तास नामस्मरण घडावं याच्याकरता गावगाव महाराज आखंड हरिनाम सप्ताह याच्याकरता महाराज सांगतात तुम्ही सप्ताह करता तुम्ही जगामध्ये देव अनेक नाही देव कसा जया जायचा भाव तया तैसा देव जगामध्ये देव एकच आहे म्हणून तुकोबाला सांगतात त्या ठिकाणी अभंगाचं पहिलं पण तुकोबाला सांगतात पंढरीची वारी जगात पहिली पंढरीची वारी कोणी केली महाराज भगवान शंकरांनी पहिली वारी केली काय त्यामध्ये काकड्यामध्ये आहे घेऊन आला
गिरजेचा कांत काकड्यामध्ये सुंदर वर नाही महाराज. मग पंढरपूरची पहिली वारी कोणी केली महाराज? त्या ठिकाणी असल्या भगवान शंकरांनी पहिली वारी केली. आणि एका घरामध्ये एका देवाची वारी असावी नाही का? नाहीतर एक आमुषाला बांडगावला, एक पंढरपूरला, एक जेजुरीला, एक आळंदीला, कोणाचा ताळमेळ नाही. पण एका कुटुंबामध्ये एका देवाची वारी. तुकाराम पंढरीची वारी आहे माझे अनेक ना करी तीर्थव्रत. भगवान शंकरांनी पहिली वारी केली का? तर वारकरी संप्रदायाचं आणि दत्त भगवंताचं अधिष्ठान काय आहे, नातं काय हे सांगण्याकरता वारी सांगतो. जगातली पहिली वारी केली महाराज भगवान शंकरांनी. सहकुटुंब सहपरिवार वारी केली. भगवान शंकर म्हणजे चला वारीला. गणपती बाप्पा, माता पार्वती, भगवान शंकर निघाले. गणपतीला म्हणे तुझं वाहन घरी ठेव. गणपतीचं वाहन काय रे? आणि भगवान शंकराचं वाहन काय आहे? नंदी. काय वाहन आहे? नंदी. हा, मग आता मला सांगा, शिवपुराण काय सांगतं महाराज? बापाकडे मोठं वाहन असेल तर पोराने केवढं वाहन वापरावं? बापापेक्षा छोटं वाहन. मग ते बापाकडे जे वाहन आहे त्याच्यापेक्षा छोटं वाहन वापरा. बरोबर आहे? बघा, भगवान शंकराचं वाहन नंदी आहे आणि भगवान गणपतीचं वाहन काय आहे? उंदीर. मग नंदीपेक्षा उंदीर किती छोटा आहे. पण आता काळ बदलला का नाही महाराज? आजोबा लुणावर फिरतोय आणि नातू बुलेटवर फिरतोय, म्हणून अपघाताचं प्रमाण वाढलं. हा, शिवपुराण काय सांगते? वाहन कोणी कसं या ठिकाणी चला म्हणे तुझं वाहन घरी ठेव. सीएनजी मिळतो ना मिळतो को वाटाळा नका म्हणे ठेव. गणपतीचं वाहन काय? उंदीर घरी ठेवला. भगवान शंकर चला माझ्या नंदीवरती आपण जाऊ. भगवान शंकर नंदीवरती बसली, माता पार्वती बसली आणि गणपती बाप्पा बसले. कोण? गणपती, पार्वती, भगवान शंकर आणि नंदी. अशी किती जण निघाले वारीला? चौघ. नंदी कुठं सोडताय? नंदी, गणपती, पार्वती आणि भगवान शंकर. कसं निघाले महाराज? 4 जण निघाले. आता महिला मंडळ बघू तुमचं गणित कसं आहे. आता बोला तुम्ही पण सांगायचा कसं निघाले. वा, नंदी, गणपती, पार्वती, भगवान शंकर 4 निघाले. 4 मिळून पाय आहेत 10. किती पाय आहेत? 10 पाय आहेत. हात 6 आहेत. हात किती आहेत? 6. डोळे 11, शेप्ट्या 2. 2 शेप्ट्या, 11 डोळे, 6 हात, 10 पाय. 10 पाय, 6 हात, 11 डोळे, 2 शेप्ट्या. कसं निघाले? 10 पाय. पायाचा हिशोब करू. किती? बोला. नंदीचं पाय किती? 4. भगवान शंकराचे 2, माता पार्वतीचे 2, गणपती बाप्पाचे 2. बेत्रिक 6 आणि नंदीचे 4. वा, 6 आणि 4. वा, हिशोब मिळाला. कोणाचा? पायाचा हिशोब जुळाला. 1 नंबर. चला आता हात किती म्हणलोय मी? 6. हात किती म्हटलंय? 6. आता मला सांगा बोला, नंदीचा हात किती रे? हा, नंदीला हात ना. नंदीला फक्त काय असते माहिती का? मान असते. मान कशासाठी? आणि डोलवायला माना की कोणासमोर डोलवायची मान? बैल पोळा होता महाराज. बैल पोळा. एक बिचारी गेली कुंभारवाड्यामध्ये. म्हणजे कुंभार दादा आज बैल पोळा, मला बैलाची मूर्ती द्या. कुंभार दादा म्हणजे ताई बैल पोळ्याला बैलाची एक मूर्ती पूजायची नसती, बैल जोडी पूजायची असती. एक द्या म्हणजे एक घरी आहे शिल्लक. काय काळजी करू नका. घरचा कुठला काढला का तुम्हाला? हा, औषधा काढा. हा, सगळं असं जायचं माझा. ऐका कधीचे बघा. आजोबा होते. आजोबाचं वय 95 वर्ष, आजीचं वय 90 वर्ष. दोघांची तब्येत ठणठणीत. बीपी ना, शुगर ना, काय ना, 1 नंबर मारत तब्येत दोघांची. त्या काळामध्ये काय झालं? गावकऱ्यांनी सत्कार केला. आजोबाला म्हणजे आजोबा सत्कार झालाय, सगळं झालंय. तुमच्या माता मात्र या तब्येतीचं ठणठणीत राहण्याचं रहस्य सांगा. आजोबा म्हणजे सांगतोच आता. जसं आमचं लग्न झालंय तसं आम्ही दोघांनी ठरवलंय. भांडण जर झालं दोघांपैकी, ज्याची चूक आहे त्याला इथनं बारामतीला चालत जायचं, चालत परत द्यायचं. मग आजोबाला पोर म्हणजे तुमच्या कधी वेळ आली? आजोबा म्हणजे खरं सांगू का, जसं लग्न झालंय तसं मीच चालते म्हणे. म्हाताऱ्याचे कधी चुकलंच नाही. आणि आपलं चुकतं महाराज. उदाहरणामध्ये उदाहरण सांगतो. कसं चुकतं माहित आहे का? साहेब होते. साहेबांना असंच हरभऱ्याचं दिवस होतं. हरभऱ्याच्या पानांची भाजी खायची हौस झाली. पत्नी म्हणजे आज मी ऑफिसमध्ये जातोय, येईपर्यंत हरभऱ्याची भाजी बनवून ठेव. ते म्हणजे बनवून ठेवती. साहेब संध्याकाळी आले. 5:30ला आले. पातात पत्नी शांत झोपी गेली. किचन रूम मध्ये गेली. मोठं चांगलं छोटस पातेलं भरून हिरवी गार भाजी होती महाराज. साहेबांनी 4-5 चपात्या भाकरी मुर्दा पडला. भाजी चाटून कसं सगळी खाली. पेपर दिली मस्तपैकी. टीव्ही चालू करत बसले निवांत टीव्ही बघत. पत्नी झोपेतून उठली. चहा केला. याला चाळून दिला. स्वतः पेली. लागली फ्रीज उघडायची, किचनची ट्रॉली उघडायची, कपाट उघडायची. धडा कडा धडा
ते म्हणले अगं ऑफिस मध्ये त्रास शांत बातम्या बघतोय बघू दे म्हणले असे का काढाकाढा करत्या नाही हो म्हणली दुपारी मी डोक्याला लावायला मेहंदी भिजून ठेवली ती म्हणली मला मेहंदीचा पातेले सापडला म्हणली कुठे त्याचं काळे तास झालं म्हणलं तो आज हरभऱ्याची भाजी बनवली का नाही भाजी नाही बनवली म्हणली मी मेहंदी भिजून ठेवली ती म्हणली हे कसं तेरी बिचूक मेरी बिचूक सांगायला हो त्याचं एकच दुगरी रात्रावर झोपेत मेहंदी खाल्ली आता काय होते का मेहंदी खाल्ली आता काय होतं का अशा चुका आपल्या पुढे कधी कधी होते त्याला महाराज बरं का महिला मंडळात तसं काय सांगता स्मरण केले चांगले आपले विस्मरण सगळं होतं महाराज आहे विसरले तया पचलेलं खाणी काय आपली बुद्धी अशी महाराज मग त्या काळामध्ये काय झालं महाराज आजोबा म्हणले बघ जशी चुका आहे तशी मी चालते म्हणजे पोरं म्हणजे रोज तुम्ही बारामतीला जाऊन येता एवढं चालताय तुमच्याच तब्येत ठणठण पण म्हातारी घरी बसून कशी काय खामके आहे आजोबा म्हातारी कुठं घरी बसल्या मी कुठवरच चालत गेले बघा रोजच माझ्या पाठीला म्हणजे काय काळजी करून घेतलं मला काय सांगायचं महाराज असं असतं बरं का मी काय सांगतोय मग नंदीला काय करावं मान आहे हात नाही 10 पायाचा हिशोब जोडा आता हाताचा हिशोब करू भगवान शंकराचे 2 माता पार्वतीचे 2 आणि गणपती बाप्पाचे 2 बेत्रिक 6 बघा 6 हात आणि 10 पायाचा हिशोब जोडाला आता मी किती म्हणले डोळे 11 बघा नंदीचे 2 माता पार्वतीचे 2 गणपती बाप्पाचे 2 बेत्रिक 6 आणि भगवान शंकराचे 6 आणि 3 9 मग मी 11 कसं काय म्हणलो भगवान शंकरच्या गाळ्यामध्ये नाग आहे का नागाचं 2 डोळ हा मी काय सांगते महाराज नंदीचे 2 डोळे नागाचे 2 डोळे गणपती बाप्पाचे 2 डोळे माता पार्वतीचे 2 डोळे आणि भगवान शंकराचे 3 असे महाराज 10 पाय 6 हात 11 डोळे 2 शेपट्या म्हणतो नागाची 1 शेपटी आणि नंदीची 1 शेपटी म्हणून महाराज अशा प्रकारे सगळं सकुटुंब सपरिवार पंढरपूर आले कराड नाक्याजवळ आले तर सुंदर तुळशी बागात पद्मावतीचं मंदिर आहे माता पार्वती म्हणजे आपण गर्दीत येणार नाही ठीक आहे म्हणजे श्री हट्ट बालहट्ट राजहट्ट तिथं माता पार्वती थांबल्या तिथून पुढे महाराज गणपती बाप्पा भगवान शंकर आणि नंदी गेले चंद्रभागेमध्ये स्नान केलं आता मला सांगा चंद्रभागेचं स्नान केलं नंतर पुंडलिकाच्या मंदिरामध्ये आले आता मला सांगा महिला मंडळ पुंडलिकाच्या मंदिरामध्ये मूर्ती कशाची आहे आता लय अवघड झालं महाराज आज एकादशी तुमच्यापैकी एक जण तर गेला असेल ना आज कशाची मूर्ती आहे पुंडलिकाच्या मंदिरामध्ये मसोबाची नाही कशाची आहे महाराज पुंडलिकाच्या मंदिरामध्ये भगवान शंकराचं शिवलिंग आहे त्याला पुरावा भगवान पुंडलिक हा भगवान शंकराचा अवतार आहे त्याला तुकोबरा या पुरावा द्यायचा आवड पंढरी पुंडलिक लिंग कशाने पुंडलिक हा लिंग आहे मला भगवान शंकराचं पण पुंडलिकाच्या पाया पडलं काय शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं पाया पडलं काय तुमच्या दत्तोबाच्या पाया पडलं काय आणि करा नदीच्या काठावरती असताना महाराज तुमच्या पांडवांनी स्थापन केलं कुठलं मंदिर आहे महाराज हा असे असताना महाराज ज्योतिर्लिंग आहेत बरं का पांडवांनी स्थापन केले करा नदी महाराज तुमच्या काशी विश्वासारखा जा असं अधिकार आहे करा नदीचा
हा ब्रह्म सोपान तो झाला म्हणून करेच्या काठावरती महाराज सोपान काका समाधीस्थ झाले. विठाला गणपती नंदीन भगवान शंकराने महाद्वारात 4 चाकी वाहनाला आताच बंदी नाही, तेव्हा सुद्धा बंदी होती. आणि तिथं महाराज दत्त भगवान दत्तात्रय चोपदार सांगितलंय 4 चाकी वाहनाला बंदी आहे. भगवान शंकर मध्ये आम्ही काय उगाल आहे. आज काय आहे, आज काय आहे अभंगाचं भगवंताचं नाम घेणे करता आले कुठं नामा म्हणे नित्य तुझे महाद्वारे कुठे तिथे महाराज सांगतात वृत्त एकादशी. तर एकादशी म्हणजे काय महाराज दशी इंद्रियाचा एक मेळ केला 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मे 11 मन आणि 12वी होती. मनोमार्ग गेला तो त्याचे म्हणून मनाला छंद लावायचा गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद विठोबा रघुमाई.
व्रतयिकादशी कर्ण उपवासी गायण हरणीशी मुखी नाम विठाला विठाला त्या ठिकाणी भगवान शंकराने सांगितलं दत्तात्रय चोपदार सांगितलं. या ठिकाणी महाद्वारामध्ये तुम्हाला 4 चाकी वाहन नेता येणार. नंदीला पाय किती येतं? 4. आपल्या ओळखीचं कोण? महारुद्र प्रगटला नामा म्हणिन्या जगात सगळीकडे महादेवाच्या समोर तुम्हाला महाराज या ठिकाणी नंदी बघल. परंतु त्या ठिकाणी महाराज पंढरपूरच्या मारुतीच्या मंदिरामध्ये गेला तुम्ही. 11 रुद्र मारुती महाद्वारामध्ये पंढरपूरच्या. भगवान शंकरांनी वारल्यानंतर नंदी उभा केला. अजून तसा आहे. उद्याच्या वारला गेल्या तुम्ही पंढरपूरला बघा. मारुती समोर नंदी असतात. जगातलं एकमेव मंदिर आहे. कुठलं? पंढरपूरच्या महाद्वाराचं. नंतर महाराज दत्त भगवंत भगवान शंकर आणि गणपती बाप्पा नामदेव पारीपासून आत गेले. नामदेव पाऱ्यावर गणपती बाप्पा म्हणजे चालून पकडले बाबा. हे काय म्हणले? बस इथं सगळ्या पूजेला गणपती उजव्या साईडला. पण पांडुरंगाच्या मध्ये तुम्ही गेला की पहिल्यांदा डाव्या साईडला गणपती बाप्पा मोरया. भगवान शंकर आत गेली. पंढरीनाथाची भेट झाली. आणि त्या भेटीची आठवण म्हणून महाराज मस्तकावरती शिवलिंग धारण केले. याला साक्षीला तुमचे दत्तोबा होते म्हणजे दत्त भगवान होते महाराज. या ठिकाणी सांगतात परब्रह्मलिंगम आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग. लिंग म्हटलं की महाराज कोणाली? भगवान शंकर. मग तो कवारे म्हणतात हरिहरा भीद नाही नका करो वाद. दत्तात्रय भगवान शंकर होते महाराज. भगवान शंकरी वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा अचंद्र कयाचा मुख्य शिष्य. मग ही गुरुची परंपरा महाराज. जो जो घेतला याचा गुण दासी गुरु केले जाण. गुरुशाले अपारपण जग संपूर्ण गुरु देची. गुरुचरित्राचं पारण आहे. बरोबर आहे. दत्त भगवंतांनी गुरु किती केलं? आई साहेब किती गुरु केलं? आता अवघड झालं. दत्त भगवंतांनी मला 24 गुरु केलं. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुंदर उल्लेख आला का? जो जो घेतला गुण त्याशी गुरु केले जाण. गुरुशाली अपारपण जग संपूर्ण गुरु देशी. आता गुरु किती मी सांगतो तुम्ही फक्त मोजत राहा. किती गुरु केलं मुलांनो? 24 गुरु केलं. किती? 24. पृथ्वी आकाश वायू जल अग्नी चंद्र सूर्य कपोत समुद्र आजगर भ्रमर पतंग हत्ती हरिण मधमाशी मासा बालक गणिका टिटवी कुमारी बाण तयार करणारा सर्प कोळी आणि कुंभारीण माशी. किती झाले रे? 24 झाले. विठाला विठाला. प्रत्येक गुरुपासून गुण घेतला. पृथ्वीपासून घेतला. कुठला गुण घेतला? दत्त भगवंतांनी क्षमा नावाचा गुण. चुकून एखाद्याच्या लग्नामध्ये गर्दीमध्ये लात लागली तर नाही व्यक्तीने पाहिजे डोळं फुटलं का म्हणतोय आपण. पण जन्मल्यापासून मनापर्यंत मला त्या पृथ्वीला आपण जोड्यानं तोडवतो. तरी पृथ्वी माता आपल्याला अन्न धान्य देते. आपल्याला पालन पोषण करते. क्षमा नावाचा गुण कोणाकडे शिकावा? पृथ्वीकडून शिकले. पृथ्वी आकाश. माणसाचं मन कसं असावं? अनुरणीय ठोकडा का आकाशा. मनाची विशालता आकाशाकडून शिकले दत्त गुरु.
बघा प्रतिभा आकाश वायू वारं येतं त्याचं काम करून निघून जात, पण सांगत नाही डिजिटल बोलून की मी आमका आमकी दक्षिणा दिली, मी आमका आमक दान केलं का. काम करून जायचं, काम झालं की थांबायचं नाही. पक्षी अंगणी उत्तर देते काय बनतोड्या, कोणाकडून शिकायचं, वाऱ्याकडून प्रतिभा आकाश वायू जल. पाण्याकडून काय शिकायचं, सगळ्याशी समरस व्हा. पाणी लहानाला बी तसंच, चोरला बी तसं, मोठ्याला बी तसंच, दारुड्याला बी तसं, भजनी मंडळाला बी तसंच. पाण्याचा नक्की रंग नाही, एकच रंग पांडुरंग. कोणाचा, वारकऱ्याचा रंग. पृथ्वी आकाश वायू जल अग्नी. अग्नीकडून काय शिकावं, एकदा अग्नी पेटला ओलं बी ठेवत नाही, वाळलं बी ठेवत नाही. अग्नी सांगतात. चंद्र. चंद्राकडून काय शिकावं, अमावस्येला चंद्र हस्त पावतो पण परत थाटात पौर्णिमेला उगवल्याशिवाय राहत नाही. चंद्राकडून शिकावं. अग्नी, चंद्र, सूर्य. सूर्य काय करतो महाराज, सूर्याला जर आडवा एखादा ढग आला तर सूर्याला त्याचा काही परिणाम होत नाही. तसं जीवन जगत असताना एखादी व्यक्ती आडीवली, एखादं संकट आलं त्याला घाबरायचं नाही. कोणाकडून शिकायचं, सूर्याकडून शिकायचं महाराज. पृथ्वी आकाश वायू जल अग्नी चंद्र सूर्य. कपोत. कपोत म्हणजे काय रे, कपोत म्हणजे काय, कपोत खपली गहू गेलं, कपोत गेलं, जू गेलं, रुमन गेलं. आता काय झालं महाराज, ऐका, हे कसं इंग्रजीचा परिणाम आहे. इंग्रजी गरज असावी, इंग्रजी शाळा गरज म्हणून शिकावी, हाऊस म्हणून रे, गरज म्हणून शिकावी. बरोबर आहे का. आमच्या शेजारची काय केलं, शेजारची पोर इंग्लिश मिडियमला, ह्या बी आई बापाने पोर इंग्लिश मिडियमला पाठवली. इंग्रजीला मी नाव ठेवत नाही, इंग्रजी काळाची गरज आहे. मराठीचं पहिलं अक्षर काय आहे, आणि शेवटचं अक्षर काय आहे, म्हणजे अज्ञान. अज्ञ म्हणजे ज्ञान. अज्ञानाला ज्ञानी बनवते ती मराठी भाषा. इंग्रजीचं पहिलं अक्षर काय आहे, ए फॉर. आणि शेवटचं अक्षर काय आहे, झेड. झेड फॉर. आता कसं आहे, ऍपलला झॅबरा बनवते ती इंग्रजी भाषा आणि अज्ञानाला ज्ञानी बनवते ती मराठी भाषा. शेजाऱ्याने काय केलं, मला 2 मुलं पाठवली. पहिला दिवस त्याला शाळेचा ड्रेस वगैरे मिळाला, छोटं मोठं सगळं मिळालं. मी बी काल कीर्तनाला निघालो होतो. ते दोन्ही पोरं बारकी पहिल्यांदा शाळेत गेली आणि त्यांच्या गळ्यात एक इथं बांधते बघा, काय त्या टाय टाय. पोरवा म्हणलं, अरे पोरवा शाळेत गेला, गळ्यात काय बांधलंय तुमच्या. त्यांना बी माहित नाही, ती पहिल्यांदा गेलेली शाळेत. ते म्हणते बहुतेक शिंबोड पोसाय दिले का याचं वेगळा. म्हणजे कुठली वस्तू कुठं वापरावी, का वापरावी, हाऊस म्हणून शिकवली मात्र गरज म्हणून शिकावं. बेटाला बेटा पृथ्वी आकाश वायू जल अग्नी चंद्र सूर्य कपोत. कपोत म्हणजे कबूतर. कबूतर बघा महाराज नेहमी दोघं असते, काय, पती आणि पत्नी. एकदा मुलाची 16वी झाली की परत माता मात्रेने घडी जुडबुड करायची नाही. एकदा तुमचं 2 हात 4 गेले ही हाई सगळं वावर की घर तुमचं. आम्ही चाललो कुठं, चला आळंदीला. ज्ञानेश्वर डोळा बाबा राजा दशरथाचा एक केस पिकला तर राम प्रभूंना राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला. आता मी काय सांगत नाही, पुढचं ज्याची त्याने आपुली आपण करा सोडवण. मला सांगतात कबूतर नेहमी दोघं असतात, मला अजिबात कुणाला बरोबर घेत नाही. मग सांगतात पृथ्वी आकाश वायू अग्नी चंद्र सूर्य कपोत. हत्ती. हत्ती महाराज खोट्या हत्तीच्या रूपाला बोलतो आणि स्वतः बळी जातो. हत्ती. हरिण. हरिण काय करतं महाराज, तो शिकारी गाणं लावतो, बीन वाजवतो ना. हरिणाला ते संगीत आवडतं, पण संगीत कुठलं आहे का ऐकावं, कानाने काय ऐकावं, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. भगवंताच काय करा, कानाने एकच ऐका, गाणं लावणी अजिबात ऐकू नका. लावणीला मी नाव ठेवत नाही. लावणी कुस्ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण महाराज विण्यामध्ये तुंतण्यामध्ये लय फरक आहे. विण्याला अधिकार आहे, तुंतण्याला अधिकार 2 तासापुरता आहे, परत अधिकार नाही. समजा एकादशीचा दिवस आहे, विणेकर बी भेटला आणि तुंतनवाला भेटला. आई शपथ सांगा, तुम्ही विणेकरच्या पाया पडणार का तुंतनवाल्याच्या. एवढं कळलं तरी 38 वर्षाचं सार्थक झालं बाबा. काय ऐकावं, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानानं गाणं ऐकावं, चांगलं ऐकावं, नको ते ऐकले की हरणासारखी गत होती. सांगतात हत्ती हरिण मधमाशी. मधमाशी काय करते महाराज, सगळा मध गोळा करून ठेवते, स्वतः बी खात नाही आणि जर कोण खाय तर त्याला बी घेते. मग या ठिकाणी मग 2016 ला झालं बघा, असं पोळ जाळून नेलं. आज रात
1000 500 का नोट नाही चलेगा. मग साठवलेलं सगळं गावाला बाहेर आलं सगळ्याच. हा तसं मी काय सांगतोय, हाय तो त्याचा उपभोग घ्या. जोडण्या धन उत्तम व्यवहार उदास विचारे. नंतर धनाचा पश्चाताप होतो कोणाला मधमाशा. जर दुसऱ्या कोणी पोळ घेऊन गेलं मग साठवून तर काय फायदा आहे महाराज. याच्याकरता आहे त्याचा उपभोग घ्या. ठेवेले आनंद तैसेचे राहावे, चित्त असू द्यावे समाधान. मग सांगतात एक हत्ती हरिण मधमाशी मासा. बालक मासा काय करतो महाराज, जिवंत मासा. मेलेला मासा प्रवाहाच्या बरोबर वाहत जातो आणि जिवंत मासा प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जातो. बघा, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सोहिताचा धंदा. तुकोबरांना महाराज डोक्याचे केस निघोतर पाणी ओतून घ्यावं लागलं. जळू माझी काया लागला वणवा. ज्ञानोबरांच्या महाराज पिठामध्ये काय केलं महाराज, माती मिसळाचं काम केलं तरी त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही. जिवंतपणे मासा महाराज प्रवाहाच्या विरुद्ध नवा जातो. तसं आपलं चांगलं कार्य नेहमी आपण करत राहावं. विठाला विठाला. हत्ती हरिण मधमाशी मासा. बालक, बालक म्हणजे काय, बालकाला लाज भय शंका दुरावेला. आणि एखाद्या पोराला तुम्ही थोडा रागावा तर परत येऊन आई वडिला बेदगल्याशिवाय राहत नाही. आता भाषणामध्ये आपण का तर सगळी खोडकर आहे. मी एखाद्या म्हणाय द्रुपद, मला द्रुपदीला येणार म्हणते देखील. बाटी मग भोजन मला का, पुढं भोजन मला का. माझी या बोवडी या बोला चित्त द्यावे वा विठ्ठला. भगवंताचं नाम चिंतन ह्याच्यामध्ये भेद करायचा नाही. लहान मुलापासून काय शिकायचं दत्त भगवंत, मान आणि अपमान विसरून जायचं कोणाकडून महाराज, लहान मुलाकडून. हत्ती हरिण मधमाशी मासा. बालक गणिका. आता गणिकाचा विषय मी तो मांडत नाही, त्याला एखादा अधिकारी व्यक्ती मांडलं पुढे महाराज. दत्त भगवंतांनी वेशेला सुद्धा गुरु घेतलं. काय महाराज, वेशेला सुद्धा गुरु करून घेतलं. नंतर माणसाचा गणिका बालक. टिटिवी, टिटिवी काय करते महाराज, आरती संग्रह करते. तिचे ते अंडी असतात महाराज. आणि एखादं जवळ आलं की वाटतं बाई माझ्या घरावर संकट येतं काय. उदच कालवा, रात्री कालवा, दिवसा कालवा. कोणापासून, टिटिवीला. तिचं घरचं कोणा कळत सुद्धा बरं का तुला, पण स्वतःहून दाखवून देते कोणाला, मग त्याला त्रास होतो. तसं काय काय माणसाला उगतच गावात चोर कालवा लागेल. होय गावात चोर ते काय, आणि त्याच्या घरी नाही त्याच्या घरी काय आलं काय गेलं काय, काय विषय ठिकाणी मला सांगायचं आहे. तसं टिटवी काय करते मला संग्रह करते. हा पण हे सांगू का बाबा, टिटवी माणसाला श्रीमंत बी करते बरं का. ज्याला श्रीमंत व्हायचं ते ना ऐकाने विषय सोडा बरं का, घेऊन जाऊ नका कोणी. एक ओंदळभर खेळ घ्यायचं आणि टिटवीच्या त्या अंड्याच्या जवळ टाकायचं. टिटवी अंड कशाने फोडते महाराज, परीस आणून. आणि चुकून जर ते परीस तुमच्या सगळ्या खेळायला लागला, तुमचं सगळं खेळ कशाचं होणार, सोन्याचं. मग उद्यापासून कशाला शाळा शिकायची, या खेळून खेळा माळ सगळ्या. तसंच नाही, तसं करू नका बाबा. हा त्याला बी कसं काळ वेळ लागतं महाराज. या ठिकाणी का ठीक कर्मूलक आहे. देवाण सुद्धा भगवान कृष्णाच्या घरी, कृष्णा सुद्धा अर्जुनाच्या घरी अर्जुनाची गोडी दोतोरे आणते. मगच भोजन करायला बसायचे का. देवा अर्जुनाचं पांडवाचं एखादा तरी गोड रोज धुयाचा, मग जेवायला बसायचा. फुकट जेवत नव्हता. कर्मलो काय देवाला चुकलं नाही, इथं बसून भाकरी खाणं ही महाराज काय गुण नाही. मग तुरुंगातल्या कायद्यांना आयती भाकरी मिटवून त्यांना काय म्हणतात, गुन्हेगार म्हणतात. पृथ्वी आकाश वायू जल अग्नी चंद्र सूर्य कपोत हत्ती हरिण मधमाशी असा. बालक गणिका टिटवी कुमारी. बघा जुन्या काळामध्ये मुलीच्या हातामध्ये एका हातामध्ये एकच बांगड्या असायची, दुसऱ्या हातामध्ये एकच बांगड्या असायची. आणि जर एका हातात दोन दोन बांगड्या आल्या, द्वैत निर्माण, द्वैताची झाडणी. मला काय सांगतात, द्वैत निर्माण होतो. मनामध्ये द्वैत कधी निर्माण होऊ द्यायचं नाही. कोणाकडून शिकायचं महाराज, मुलीकडून शिकायचं. नंतर सांगतात बाण तयार करणारा लोहार. बघा जोपर्यंत लोखंड झालाय तोपर्यंत त्याला तो पाहिजे तसा आकार देऊ शकतो. म्हणजे वेळेचं महत्व कोणाकडून शिकावं महाराज, करावी तातडी परमार्थी, लोहाराकडून शिकावं. नंतर सांगतात सर्प काय करतो महाराज, एकटा फिरतो. तो का म्हणे आम्हा एकांताचा वासी, सर्पाकडून एकांत शिकावा. नंतर कोळी म्हणजे कीटक नावावा, जाळं विणतं पण स्वतः त्यात अडकत नाही. तसा संसार 10 एकराच्या 100 एकर करा, पण त्याच्यामध्ये स्वतः गुंतायचं नाही. आणि शेवटचा गुरु केला महाराज कुठला, कुंभारीण माशी. आपण शेतकरी मंडळ कुंभारीण माशी मातीचं करते करते त्याच्यामध्ये काळी आणून ठेवती. भूक लागली की आळीला टोची मारती. त्या काळामध्ये त्या आळीला वेदना होतात. कुंभारीणी फिरायला गेली त्या आळीला द्यास, कुंभारणी ती टोची मारत्या, कुंभारणी ती टोची मारत्या. तो का म्हणे आळी जीवे नोरेची वेगाळे. जसं त्या आळीला कुंभारणीचा ध्यास लागला आणि त्या आळीचं रूपांतर कशामध्ये झालं महाराज, कुंभारणीमध्ये. तसं सांगतात देव पहावया गेलो तेथे देवची होणी गेलो ज्ञानेश्वर.
बसलाय नाम विठोबाचे घेहीन मी वाचे विजय कल्पांतीचे. तो काय म्हणे महाराज एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला पंढरपूर नाही जाता आलं तर या दत्तोबाच्या पाया पडा. या दत्तोबा म्हणजे कोण आहे महाराज? भगवंताच्या दारातील चौकदार आहे. आणि चौकदारच्या पाया पडले काय आणि देवाच्या पाया पडले काय? सकाळ अशी येते आणि याच्यामध्ये भेद मानायचा नाही. अन्नदान धनदान ज्ञानदान अगदी निर्धारित वेळेमध्ये सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करतो महाराज. या ठिकाणी कीर्तन कसं असावं गुरुवारी सांगतात. माणसानं तर निळा पडोसर जगणी आणि टाळ करणे टाळा आपलं तर कीर्तन करणे कीर्तन करू नये. हा बघा एखादा मळ्यात राहायला असावा, गावात राहायला असावा. जुना काळ बैलगाडी घेऊन जातं मळ्यात जाताना बैल जोडी व्यवस्थित जाते. संध्याकाळी अंधार पडला गावाकडे बैल येताना गाव जवळ आलं बैल बाहेर तर पडते ती नाहीतर हात तर वडते ती. बरोबर आहे का? गाव जवळ आले की बैल बिघडते ती. पाहुणं घरी आली की बारकी पोरं बिघडते ती. बघा पाहुण्याच्या गाडीची चावी चालू करायची, त्याचा इंडिकेटर चालू करायचा, त्याचा हारणा वाजवायचा, पाहुण्याच्या खिशात घालून त्याचा मोबाईलच घ्यायचा, त्याचा लॉकच काढायचा प्रयत्न करायचा. आता मी खरं सांगू का अलीकडल्या काळात पहिली माणसं म्हणजे आपण जे काय करतो ते सगळं देवाला कळतं. देवाला कळतच पण मी तर म्हणतो अलीकडल्या काळात आपला मालक काय लायकीचा हे देवापेक्षा मोबाईलला कळतं. बरोबर आहे? किती खोटं बोलतोय दिवसात किती काय. घरच्या पोराचा पासवर्ड जेवढा मोबाईलचा सोपा तेवढं पोरग क्लिअर कट आहे ओळखायचं. आणि जर पासवर्ड असा असला तर ओळखायचं काहीतरी वाटर हाय मोबाईल मध्ये बरं का. हा म्हणून पासवर्ड घरच्याला एकाला तर माहित पाहिजे पोराच्या मोबाईलचं. काय सांगतोय मी मोबाईल काळाची गरज आहे पण मोबाईल हाऊस म्हणून वापरचाल घरी येऊन सुद्धा माणसं मारतील तुम्हाला. मी काय सांगतोय व्यवस्थित मोबाईल वापरा. का महाभारतामध्ये बाहेरचं चित्र सगळं घरी दिसत होतं कोणाला? संजयाला. आणि ते कोणाला सांगत होतं महाराज? हा ही आंधळ्यासाठीच बनलेलं आहे बरं का, चांगल्यासाठी बनलेलं नाही. विठाला विठाला हो बघा गाव जवळ आली की बैल बिघडते, पाहुणं घरी आले की पोरं बिघडते. तर पाहुणे देखत पोरला मारा येत नाही आणि पोर लय ना म्हणून वाजवू. एका मिनिटामध्ये सांगतो सेवा समर्पित करतो. लहान पोर होतं बापाचं लय लाडकं आणि 4-5 वर्षांनी शाळेत गेलो. पहिला दिवस शाळेचा पोरग पण पोर नाही होती चॉकलेट खायची नाही सवय. बापाने डबा भरून चॉकलेट घरी ठेवलेली. पोरग शाळेत गेलं तासाला बापाला पोराची आठवण यायची. उलट जोवायला लागले तर बापाला पोराची आठवण यायची. पोराची आठवण झाली की बाप जायचा डबा उघडायचा एक चॉकलेट खायचा. तासाला संध्याकाळी पोरग घरी आलं. बाप म्हणा काय लागा पिंटे हा तुझी लय आठवण येते मला शाळेत गेल्यावर. माझ्या आठवण आल्या बाबा काय करता? काय चॉकलेट खातो म्हणजे तासाला मला बी बाबा तुमच्या शाळेत तासाला आठवण येते. मग बाप म्हणला तुझ्या आठवण आल्या मी चॉकलेट खातो, माझ्या आठवणीला तू काय करतो? पोराने शाळेचं दप्तर काढलं आणि तांबाबाची कोणी चुने डबी गावडी घेतात. तासाला काळजी करणार. कोळी काढण्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हारे का वाटे द्या वासना सावमार. मी काय सांगते जाता मुलीकडे जबाबदारी बरं का महिला मंडळ. तुम्हाला पहिला क्रमांक आहे. मुलीकडे काय जबाबदारी? बारामतीला शिका, दुबईला शिका, मुंबईला शिका, पुण्याला शिका, मोठं व्हा, पायलट व्हा, परदेश फिरा. पण एक करा बाबा लग्न करताना आपल्या आई वडिलाच्या विचाराने लग्न करा. काय सांगतोय ज्या दिवशी मुलगी चुकीचं वागल त्या दिवशी आई बापाला महाराज गावात ताट मानाने फिरता येत नाही. मग आपल्या बापाची मान खाली जाऊ नये ही जबाबदारी कोणाची आहे? मुलीची आहे. आणि मुलाची जबाबदारी काय आहे? राहिल्या बापाचं नाव वाढवायचं, राहिली बापाची स्टेट वाढवायची. पण बाबा व्यसन करून बापाची स्टेट गुंटाभर तरी कमी करायची नाही. मग कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे द्या. गाव जवळ आले की बैल बिघडणार, पाहुणं घरी आले की पोरं बिघडणार, माहेरचं कोण आलं की उशिरा कळलं तेव्हा. हा आता मी बोलत नाही काही ठिकाणी. आणि कीर्तन लांबलं की टाळकरी बिघडते ती. म्हणून समयाचे सादर व्हावे देव ठेविलं शैशी करावे. महाराज सांगतात की भगवंताचं नामचिंतन कसा तो का म्हणे नाम विठो वाचे घेहीन मी वाचे विजय कल्पांतीचे. तो का म्हणे होते ओगामध्ये एकादशी गीता जयंती भगवंताचे 24 गुरु सांगायचा प्रयत्न केला. दत्तोबाच्या चरणी महाराज सेवा समर्पित करतो. या ठिकाणी आमच्या आदरणीय परमसही या ठिकाणी पितृतुल्य आसाम नेतृत्व महाराज या ठिकाणी प्रेममूर्ती नाळी महाराजांच्या बरोबर तुम्हाला सर्वांचं दर्शनाचा योग. या ठिकाणी सुंदर असं नियोजन आहे महाराज. सुंदर असे मृदंगाचार्य, सुंदर असे कॅमेरामन, या ठिकाणी विणेकरी सर्वच गुणीजन काळकरी गायक मंडळी महाराज. मंडप भव्य देव आहे. तुम्ही सर्वांची उपस्थिती या ठिकाणी मस्तपैकी आहे. अगदी मंगलमय वातावरण आहे महाराज बरं का. आणि खरं सांगतो महाराज जागृत देव होत नाही बघा. इथं आले की सगळं डोक्यात सगळं निघून जाते महाराज. या ठिकाणी येत जावा. हा बरोबर काय येणार माझे एक दिवस करोडपती असला तरी मशानभूमी आहे आणि बेकारी असला तरी त्याला
मशान मोबे याच्या करता मला जाताना एकच करता तो का म्हणे का मरणेची सरे उत्तम चेवरे कीर्ती मागे म्हणजे जीवनामध्ये आपल्या मृत्यूनंतर आपलं जेवढं दिवस पाठीमागे नाव निघालं तेवढं आपलं काय महाराज खरं आयुष्य या ठिकाणी जाता जाता या ठिकाणी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. 38 वर्षापूर्वी ज्यानं पहिल्यांदा या सप्ताहाची संकल्पना मांडली आणि उद्याचं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर सगळ्यात शेवटची जो पातळी उचलल त्या सगळ्या करता टाळ्या वाजवा. हा त्याच्यामध्ये सगळे आले इथं काही इथं कोण कमी बी नाही आणि कोण जास्त नाही. आपण सगळे दत्त भगवंत दत्तोबाचे भक्त आहे महाराज. विठो माझा लेकरवाळा संगे गोपाळाचा मेळा आणि हा गोपाळाचा मेळा असाच उतरतर वाढत राहो ही दत्तोबाच्या ज्ञानोबा तुकोबारांच्या सर्व छोटे माय बापाच्या चरणी भगवान दत्तात्रय त्यांनी विनंती करतो आणि या ठिकाणी शिवेला समारोप करतो. ज्ञानेश्वर
देवस्थान आणि मी आमच्या सगळ्या ट्रस्टच्या सदस्यांच्या वतीने या ठिकाणी मुलांना पहिल्यांदा या ठिकाणी भेट वस्तू द्यायची. चला. नाही उमेश नाझिरकरांची वैशाली का काय? उमेश नाझिरकरांच्या मंडळीचं काय नाव आहे? वैशाली ऋषाली चला. आहेत ना? आहेत की? चला. विद्यार्थ्यांनी पुढे बसून कीर्तन ऐकायचं. ते पुढे जर चिठ्ठी निघाल्यानंतर विद्यार्थी आला की त्याची चिठ्ठी बंद झालं की फक्त महिलांसाठी आणि पुरुषांसाठी उपक्रम होता. मग आमचा हा पुतण्या मला आमचे लहान मुलांसाठी काय म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर ह्यात सुधारणा करून ह्या वर्षापासून या ठिकाणी आज चिठ्ठ्या काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. योगायोगाने त्याच्या हस्ते चिठ्ठी निघते आणि तू बी ये पुढचं. शौर्य महेश जाधव.